वरती गुगल ऍड रन केली तर ती फक्त गुगल आणि गुगलच्या प्रॉडक्ट वरती दिसते. मग गुगलचं प्रॉडक्ट कोण आहे? फेसबुक नाहीये. कोण आहे? युट्यूब आहे. मी जर ऍड इंस्टाग्राम वरती केली किंवा फेसबुक वरती केली आणि ती ऍड तुम्हाला गुगल वरती कुठेच दिसणार नाही. ती ऍड फक्त सोशल मीडियावरती दिसणार. आता मेटा नावाचं एक म्हणजे जसं फेसबुक आहे, फेसबुकनेच त्याचं नाव चेंज करून मेटा ठेवलंय आणि मेटाच्या ऍड मध्ये त्यांनी काय केलंय, इंस्टाग्रामला पण ॲक्वायर केलंय. मग इंस्टाग्राम आणि फेसबुक वरती ऍड तुम्हाला जे दिसते तर ते असते मेटा ऍड. मी आता तुम्हाला इथं आपलं फेसबुक ओपन केलेलं आहे. ह्याच्यावरती आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट रन करायच्या कशासाठी? आपल्या बिझनेससाठी. तर हे फेसबुकचं अकाउंट सगळ्यांना असेल, सगळ्यांकडे फेसबुकचं अकाउंट असेल तर हे फेसबुकचं अकाउंट आहे का पेज आहे ते तुम्हाला इथे जाऊन समजेल. तर मी आता सध्या पेजवरती होतो. तर मग मी आता अकाउंटवरती स्विच केलं तर हे असतं अकाउंट. अकाउंट कुणाचं असतं? एका ह्युमन बिंगचं असतं. आणि पेज कुणाचं असतं? एका बिझनेसचं पेज असतं. किंवा जर एखादी निर्जीव वस्तू असेल, म्हणजे जर तुम्ही एक जर डॉग घेतला तर डॉगचं पेज बनवू शकता तुम्ही. तुमचं जर एखादं लोकेशन असेल, रिसॉर्ट असेल तर रिसॉर्टला ग्रो करण्यासाठी, रिसॉर्टची मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही पेज बनवू शकता. मग पेजमध्ये आणि अकाउंटमध्ये काय डिफरन्स असतो? तर पेजमध्ये अनलिमिटेड लोक तुम्हाला फॉलो करू शकतात, म्हणजे तिथे काही लिमिट नसते. आणि जर तुम्ही एखादी पोस्ट टाकली, रील टाकली, व्हिडिओ जर टाकला पेजवरती तर तो कुणी पण पाहू शकतो, म्हणजे तो ओपन टू ऑल असतो. त्याच्यामध्ये रीच होण्याची प्रोबॅबिलिटी जास्त असते. जर तुम्ही अकाउंटवरती जर व्हिडिओ टाकला आणि तुमचा अकाउंट जर प्रायव्हेट असेल तर फक्त ज्या लोकांनी तुम्हाला फॉलो केलेले किंवा तुमचे जे फ्रेंड आहेत तर त्यांना दिसेल. आणि फेसबुकवरती फक्त 5,000 लोकांनाच फ्रेंड रिक्वेस्ट आपण सेंड करू शकतो आणि ऍक्सेप्ट करू शकतो. हे त्याचे लिमिटेशन आहेत. त्याच्यामुळे जसं की नरेंद्र मोदींना जर तुम्ही जर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तर ते ऍक्सेप्ट करणार नाही. आणि का करणार नाही? कारण त्यांच्याकडे लिमिटेशन आहे. पण जर तुम्ही त्यांच्या पेजला जर फॉलो केलं तर ते पेज फॉलो होतं आणि त्यांनी ज्या ऍक्टिव्हिटी केलेल्या आहेत तशाच तुम्ही सेम विराट कोहलीचं एक्झाम्पल घ्या इंस्टाग्रामवरती, तर त्याचे मिलियन्स मध्ये फॉलोअर्स येतात. त्याला लोक फॉलो करू शकतात पण तो स्वतः तुम्हाला फॉलो बॅक देत नाही. दिसते तुम्हाला खाली स्क्रॉल केलं तर तुम्हाला सगळ्या पोस्ट दिसतात. मग हे जे केलेले हे त्यांच्या पेजवरती नवभारत टाइम्स ऑनलाईन जो प्लॅटफॉर्म आहे त्यांनी एक रील टाकलेली आहे. ह्याला सोशल मीडिया मॅनेजमेंट बोलतात. आणि इथे जर मध्ये जर स्पॉन्सर दिसलं तुम्हाला तर त्याला सोशल मीडिया मार्केटिंग बोलतात. हे सगळ्या रील येतं म्हणजे हे सोशल मीडिया मॅनेजमेंट झालेलं आहे. तर तुम्ही जर तुमचं प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस आहेत ते जर लोकांपर्यंत जर पोहोचवायचे असतील तर दोन पद्धतीने पोहोचू शकतात तुम्ही. एकतर तुमच्या ऑर्गॅनिक पद्धतीने, म्हणजे जर तुमचे जेवढे फॉलोअर्स आहेत किंवा तुम्ही जर चांगली रील बनवली तर ती रीच पण होऊ शकते सगळ्या ठिकाणी. आणि त्याला जर लोकांनी काय केलं, लाईक केलं, शेअर केलं, कमेंट केलं तर ते सगळ्या लोकांपर्यंत पोहोचू शकते. पण इनिशियल लेवलला तुमचे जर फॉलोअर कमी असतील तर तुम्हाला काय करावं लागतं? पेड ऍडव्हर्टाइजमेंट रन करावं लागतं. आता आपल्याला स्पॉन्सर ऍड कधी दिसेल? कधी पण दिसू शकते आणि अशी फीड मध्ये दिसते. ते त्याच्या मर्जीने दिसेल. मी आता किती स्क्रॉल करतोय तरी मला ते एखादी ऍड दिसत नाहीये. ज्यावेळेस त्याला दिसायचे त्यावेळेसच तो दिसेल. ठीक आहे. तर असंच लोक स्क्रॉल करतात आणि मध्येच एक स्पॉन्सर ऍड दिसते, त्याला सोशल मीडिया मार्केटिंग बोलतात. त्याच्यावरती क्लिक जर केलं तर ते एकतर मेसेज करायचा ऑप्शन येतं किंवा एक इन्स्टंट फॉर्म ओपन होतो किंवा तो काय करू शकतो, इनबॉक्समध्ये मेसेज करू शकतो किंवा वेबसाईटवरती रिडायरेक्ट करू शकतो. मग आपल्याला आता एक ॲड रन करायची असेल तर आपल्याला फेसबुकच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, म्हणजे फेसबुकच्या होम पेजवरती यायचं आहे. होम पेजवरती आल्यानंतर आपल्याला सी मोरवरती क्लिक करायचं आहे. पण जर तुम्हाला आधी सांगितलंय जर तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट रन करायची असेल तर पहिल्यांदा काय लागतं? तुम्हाला पेज लागतं. तर आता जे शिकतात नम्रता, तुम्हाला पेज कसं क्रिएट करायचं हे माहिती आहे का? नाही. नाही माहिती. दीपेशला पण माहित नसेल, साक्षीला पण माहित नसेल.
तर मी एकदा तुम्हाला पेज कसं सेजल तुम्ही शिकलात का पेज कसं क्रिएट करायचं? रेकॉर्डेड व्हिडिओ पाहिला का एखादा? सेजलने नाही सर. नाही, ठीक आहे. मग मी एकदा 5 मिनिटात तुम्हाला परत सांगतो आणि तुम्ही तसं फॉलो करा. मी जसं करतोय तसं फॉलो करा. प्रॅक्टिस जेवढी जास्त करणार तेवढं तुमच्यासाठी बेटर आहे. पेजवरती क्लिक करायचं आहे. पेजवरती क्लिक केल्यानंतर इथं क्रिएट पेज नावाचं ऑप्शन येतं. इथं तुम्हाला पेजचं नाव द्यायचं आहे. आता मला कशासाठी नाव द्यायचं आहे? वेदांत पीजी नावाने मला आता काय करायचंय, माझं हॉस्टेल आहे आणि त्या हॉस्टेलवरती आता पुण्यामध्ये भरपूर सारे लोक शिकण्यासाठी येतात. मग ते सर्च करतील किंवा त्यांना एखादी रील दिसली पीजी अवेलेबल, तर ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट पण करू शकतात. किंवा माझं जर हॉटेलचं जर मला बिझनेस करायचं असेल, END हॉटेल, तर मी END हॉटेल्स नावाने काय केलं, पेज क्रिएट करतोय आणि ह्याच्यामध्ये कॅटेगरी सिलेक्ट करायची. कॅटेगरी खूप इम्पॉर्टंट असते. मग इथं काय करणार तुम्ही, हॉटेल आणि कॅटेगरी आहे का, हॉटेल्स अँड लॉजिंग, नुसतं हॉटेल अँड रिसॉर्ट. आता इथं बायो टाकायचं. तर ही जी डिस्क्रिप्शन असतं ते 90 कॅरेक्टरचं डिस्क्रिप्शन असणं गरजेचं असतं. 90 कॅरेक्टरचं आहे. END hotels are India's best in affordable तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे जमतंय ते तुम्ही टाकू शकता डिस्क्रिप्शन. पेज क्रिएट करणं खूप सिंपल आहे. वेबसाईट टाकायची असेल तर टाकू शकतात. नसेल, आता तुम्हाला इथं कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, इंडिया सिलेक्ट करायचं, लोकेशन, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. जो पण कॉन्टॅक्ट नंबर असेल तो तुम्ही टाकू शकता. ईमेल ID आणि लोकेशन टाका. ऑलवेज ओपन. आणि तुमचं जर सिलेक्ट ऑफिशियल टाइम तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. मंडेला किती वाजता ओपन होतं तुमचं ऑफिस, हॉटेल किती ते किती चालू असतं हे तुम्हाला टाकायचं आहे. तर आपण चालू करू सकाळी 9:30ला आणि संध्याकाळी कितीपर्यंत, 4 PM. ट्यूजडेला बंद ठेवायचं, बंद. हे असं तुम्ही सिलेक्ट करा. मी तुम्हाला एक फक्त प्रोसिजर सांगायचं काम आहे, तुम्हाला हे प्रॅक्टिकल करायचं आहे. आता मला टाकायचंय प्रोफाईल पिक्चर आणि कव्हर फोटो. ऍड प्रोफाईल पिक्चर काय नावाने आपण टाकलंय, हॉटेल. मग माझ्याकडे हॉटेलचं तर काहीच नाहीये इमेज. हॉटेलची इमेज आहे का? मग हे जर कारचं जर आपण इमेज ठेवली तर ते ऑप्टिमायझेशन व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदी कव्हर फोटो आणि प्रोफाईल पिक्चर किंवा लोगो आपल्याला बनवता आला पाहिजे. जर लोगो जर बनवायचा असेल तर तुम्ही आयडिओग्राम ओपन करा किंवा मग दुसरं काय करा, जेमिनी AI ओपन करायचंय, त्याच्यावरती टाकायचंय क्रिएट अ लोगो फॉर माय हॉटेल. मग ते हॉटेलचं नाव काय आहे, END
झालं. किती सिंपल आहे. तुम्हाला फक्त प्रॉम्प्ट टाकायचं आहे. तुम्ही जेवढा मोठा प्रॉम्प्ट टाकणार, जेवढा व्यवस्थित प्रॉम्प्ट टाकणार, तेवढं तुम्हाला चांगला आणि अट्रॅक्टिव्ह काय होणार आहे, इमेज बनवून देणार. एकदम मस्त बनवले त्यांनी. हे डाउनलोड केलं. आता मला त्याला परत एकदा प्रॉम्प्ट द्यायचा आहे. काय प्रॉम्प्ट द्यायचा आहे? क्रिएट फेसबुक कवर फोटो. कवर फोटोची साईज किती असते? 1250 × 650. तर ऑटोमॅटिकली त्याच लेवलने तुम्हाला पेज वगैरे बनवून देते का ते पण एकदा चेक करा. क्रिएट कवर फोटो फॉर माय हॉटेल END झाला. तुम्ही चॅट जीपीटी पण यूज करू शकतात, तुम्ही गुगल बार्ड पण यूज करू शकतात, तुम्ही आयडिओग्राम पण यूज करू शकतात आणि तुम्ही जेमिनी AI पण यूज करू शकतात. आपल्याला जो सोपा आहे, जो फ्री ऑफ कॉस्ट आहे, तो तुम्ही यूज करायचा आहे. आता जनरेटिव्ह AI म्हणजे काय? इमेज जनरेटिव्ह AI इज द आर्टिफिशियल इंटेलिजन्स. Generative AI is the branch of artificial intelligence that creates images, video, coding. भरपूर साऱ्या गोष्टी आपण काय करू शकतो. आता हे का जनरेट करतंय? मी जर सांगितलं की क्रिएट अ इमेज ऑफ कॅट, तर ते जगातल्या जेवढ्या गुगलवरती इमेजेस आहेत कॅटच्या, एकाचं डोळं घेईल, एकाचं कान घेईल, एकाची शेपटी घेईल, एकाचा कलर घेईल, म्हणजे सगळ्या गोष्टी युनिक बनवतात. तुम्ही किती वेळा पण सांगा त्यांना, ते प्रत्येक वेळेस वेगवेगळंच बनवून देणार आहे. चांगलं बनवलं होतं. थोडासा टाइम घेईल ते. तोपर्यंत आपण काय करू, आपला ऍड प्रोफाईल पिक्चर करू. जे डाउनलोड केलं होतं त्याचं, ह्याची जी साईज असते ना, ते किती असते? 360 × 360 पिक्सल असते. END हॉटेल्स अँड रेस्टॉरंट. नंतर ऍड कवर फोटो. तर कवर फोटो आपला बनतोय ऑलरेडी. चेक करू एकदा झाला का. येस, आणि खूप छान झालाय. जर ग्राफिक डिझायनर कडून एवढं बनवायचं म्हणलं तर त्याला एक लोगो तो बनवतो कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त 5000 रुपयामध्ये, आणि टाइम पण त्याला जास्त लागतो. आणि आपण जो प्रॉम्प्ट टाकला होता, क्रिएट अ कवर फोटो फॉर माय फेसबुक, ते बरोबर त्यांनी ऍप्रोप्रिएट साईज झाली का? लक्झरियस विलाज, इन्फिनिटी पूल्स, प्रायव्हेट बीच, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या का? आणि जर सगळ्या गोष्टी जर अट्रॅक्टिव्ह दिसल्या तरच तुम्हाला काय होणार आहे. आता दिसतंय का? पहिलं अट्रॅक्टिव्ह दिसत नव्हतं, आता अट्रॅक्टिव्ह. इथं कॉल टू ऍक्शन बटन आपल्याला एक जॉईन करायचं होतं. कॉल अस नाव, ईमेल ID, कॉन्टॅक्ट अस, व्हॉट्सअप बटन. जर हे टाकायचं असेल तर ते पण टाका. तुमच्या फ्रेंडला इन्व्हाइट करायचं असेल तर फ्रेंडला पण तुम्ही इन्व्हाइट करू शकतात आणि नेक्स्ट करू शकतात.
एकदम सिंपल लँग्वेज मध्ये मी तुम्हाला पेज क्रिएट करायला सांगितलंय. आपण लोगो क्रिएट केला, आपण कव्हर फोटो क्रिएट केलं, आपण पेज क्रिएट केलं. ह्या तिन्ही गोष्टी एकाच वेळी क्रिएट केल्या, त्याच्यामुळं आपल्याला 7 मिनिटं लागले. पण जर तुमच्याकडे ऑलरेडी फोटो असेल, कव्हर फोटो असेल, तर तुम्हाला हे बनवण्यासाठी 2 ते 1 मिनिटाचा टाइम लागेल. आणि हे जर असं अट्रॅक्टिव्ह दिसलं तर लोक तुम्हाला इथं काय करतील, व्हिजिट करतील. आता जर आपण ह्याच्यावरती आपलं स्वतःचं हॉटेल आहे, आपलं स्वतःचं रिसॉर्ट आहे, ND हॉटेल्स नाव आहे. आता हे नाव मला चेंज करायचंय. काय नाव चेंज करायचंय? ND हॉटेलच्या ऐवजी मला काय करायचंय? ND जे हॉटेल आहे त्याच्याऐवजी मला काय करावं लागेल? जर नाव चेंज करायचं असेल तरी पण तुम्ही नाव चेंज करू शकता. इथे क्लिक करायचं पेन्सिल वरती आणि तुम्ही ते चेंज करू शकता. पब्लिक नाव काय दिसतंय? हॉटेल्स. रेटिंग पण तुम्ही देऊ शकता, कॉन्टॅक्ट नंबर पण तुमचा दिलेला आहे. जर तुमची 0 लाईक्स आणि 0 फॉलोअर्स असेल तर एवढा जास्त ट्रस्ट बिल्ड होत नाही. तर तुमचं जर ट्रस्ट बिल्ड करायचा असेल तर काय करावं लागेल आपल्याला? तिथं फॉलोअर्स तुमचे जास्त पाहिजे. सेटिंग वरती क्लिक करा. सेटिंग अँड प्रायव्हसी मध्ये जा. सेटिंग मध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून गोष्टी एडिट करायच्या असतील, प्रायव्हेटाईज करायच्या असतील तर तुम्ही ब्लॉकिंग करायचं असेल, तुम्हाला जर फक्त तुमचे जे पोस्ट आहेत ते फक्त स्वतः तुम्हाला दिसायचे असतील तर ते तुम्ही करू शकता. पेज क्रिएट करायला सगळ्यांना समजलं? कोणाला काय डाऊट्स आहे का? आता मी पेज क्रिएट केलंय आणि ह्याच्यावरती मी जर स्क्रॉल डाऊन केला तर तिथे पण मला काय दिसतील? ऍडव्हर्टाइजमेंट दिसतील. गुगलचीच एक ऍड आहे, दिसली का? फक्त रेफर झाले, मला रिकमेंड झाले. आता इथं फायरफॉक्स नावाची एक ऍडव्हर्टाइजमेंट दिसली. हे सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये असं दिसतं. सगळ्यांना समजले पेज कसं क्रिएट करायचं. आता मी पेज वरती येतो, अकाउंट वरती, तर पेज वरती कोणत्या पेज वरती? ND हॉटेल्स. मला जर वेदांत PG वरती जायचं असेल तर मी त्याच्यावरती जर क्लिक केलं तर आता वेदांत PG वरती केलं. आता जर फॉर एक्झाम्पल मला ऍडव्हर्टाइजमेंट रन करायची, तर ऍडव्हर्टाइजमेंट रन करायची तर मी अकाउंट वरून करणार का पेज वरून करणार? तर अकाउंट वरून करणार. आणि ज्याच्यावरती तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट रन करायची ते पेज तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं. ठीक आहे, तर मी आता अकाउंट वरती आलेलो आहे. तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग, आता पेज सगळ्यांना क्रिएट करायला समजलं? ऑनलाईन वाले साक्षी, सेजल, शुभांगी सगळ्यांना समजलं पेज कसं क्रिएट करायचं? कोणाला काही डाऊट्स आहेत का? नम्रता? ठीक आहे, सगळ्यांना समजलं पेज कसं क्रिएट करायचं. पण आता फॉर एक्झाम्पल मला काय करायचंय? सेजल देशमुखला काय करायचंय? मला माझे ऍडव्हर्टाइजमेंट रन करायची, मला वेळ नसतो. मी तिला जर माझ्या कंपनीमध्ये हायर केलं किंवा माझ्या हॉटेलसाठी ऍडव्हर्टाइजमेंट करायला मी जर तिला हायर केलं ND हॉटेल्स अँड रिसॉर्ट साठी, तर ती सगळ्या गोष्टी माझ्या रन करणार, ती सगळी पोस्ट करणार. तर मला ह्या पेजचे ऍक्सेस तिला द्यायचे. तर पेजचे ऍक्सेस कसे द्यायचे हे आपल्याला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला परत पेज वरती जावं लागेल. मग पेज वरती कसं जायचं? तर इथं जे आयकॉन दिसतंय त्या आयकॉन वरती क्लिक करायचं आणि इथं ND हॉटेल वरती क्लिक करायचं. आणि ते क्लिक केल्यानंतर प्रोफेशनल डॅशबोर्ड वरती क्लिक करायचं. प्रोफेशनल डॅशबोर्ड वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील. म्हणजे एंगेजमेंट किती झाली, मॉनिटाईज झालेले आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समोरासमोर दिसतील. कुठे मी आता? पेज वरती का अकाउंट वरती? ह्या पेजला जर डिलीट करायचं असेल तर डिलीट पण करू शकतो.
आणि पेजला जर आपण ऍक्सेस द्यायचे असेल तर ऍक्सेस पण देऊ शकतो. सेटिंग अँड प्रायव्हसी मध्ये जायचं. सेटिंग मध्ये क्लिक केल्यानंतर ऍक्टिव्हिटीज मध्ये जर तुम्ही गेलात ऍक्सेस अँड कंट्रोल मध्ये जर तुम्ही गेलात तर हे पेज इथून तुम्ही डिलीट पण करू शकता. ऍक्सेस अँड कंट्रोल मध्ये जायचं. डिॲक्टिवेटचं ऑप्शन आहे, अनपब्लिशचं एक ऑप्शन आहे आणि डिलीट पेजचं पण असेल. मग तुम्ही जर एखादं पेज क्रिएट केलं किंवा काय काय लोक ऑलरेडी पेज क्रिएट करतात आणि त्याच्यावर वेगवेगळे कमेंट्स येतात, त्याच्यामुळे काय लोकांना ते पेज डिलीट करायचं असतं, तर ते तुम्ही तिथून डिलीट करू शकता. तुम्हाला पेजवरती जे लोक टॅग करतात त्यांना जर तुम्हाला डिलीट करायचं असेल, ब्लॉक करायचं असेल तर तुम्ही इथून करू शकता. ऍक्सेस अँड कंट्रोल मध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता, पेजला डिलीट करू शकता. ठीक आहे, सगळ्यांना समजलं? कोणाला समजलं नसेल तर मला विचारा. तुला समजलं का? समजतंय का? हो. कशाचं पेज आहे? इंडिया हॉटेल. आता मला जर ह्याला ऍक्सेस द्यायचे तर कसं देणार ऍक्सेस? मला आता इथं देशमुखला ऍक्सेस द्यायचे पेजचा, तर कुठे क्लिक करू? प्रोफेशनल डॅशबोर्ड. प्रोफेशनल डॅशबोर्ड वरती. तर प्रोफेशनल डॅशबोर्ड वरती गेल्यानंतर कुठं ऑप्शन दिसतंय? पेज जर डिलीट करायचं असेल तर सेटिंग मध्ये जाऊन आपण करू शकतो. पोस्ट जर आपल्याला हे करायचे असेल, काय करायचं असेल म्हणजे पुढची डेट टाकायची असेल, म्हणजे उद्या जर पोस्ट करायचं असेल, आज जर पोस्ट करून ठेवली तर ते आपण पोस्ट शेड्यूलिंग पण करू शकतो. जर तुम्ही प्रोफेशनल डॅशबोर्ड मध्ये गेलात तर तुम्हाला ह्या साईटलाच लगेच एक काय दिसतं, प्रोफेशनल डॅशबोर्डला तिथं काय दिसणार आहे, ऍक्सेसचं दिसतं, तर तिथून तुम्ही डायरेक्ट ऍक्सेस देऊ शकता. शुभांगी समजते का तुम्हाला? Yes, sir. जेवढं जास्त ऑप्टिमायझेशन तुम्ही करणार तेवढं तुम्हाला काय होणार आहे, बेटर रिझल्ट येणार. प्रायव्हसी सेंटर, ऍक्टिव्हिटी लॉग आणि सेटिंग, ह्या 3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. सेटिंग मध्ये काय काय तुम्हाला जर इंस्टाग्रामला कनेक्ट करायचंय तर कुठे जा, सेटिंग मध्ये जा आणि तिथून तुम्ही काय करू शकता, लिंक अकाउंट पण करू शकता. इंस्टाग्राम अकाउंट आणि व्हॉट्सअप अकाउंट तुम्ही कनेक्ट करू शकता. कनेक्ट अकाउंट मध्ये जायचं, ते युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा, तुम्ही डायरेक्ट कनेक्ट करू शकता. व्हॉट्सअपला कनेक्ट करायचं असेल तरी पण तुम्ही कनेक्ट करू शकता. तुम्हाला फक्त युजर नेम आणि पासवर्ड टाकायचं, एवढ्या जर गोष्टी जमल्या तर तुम्ही एक चांगला फेसबुक ऑप्टिमाइज करू शकता. ऍक्सेस अँड कंट्रोल आणि वरती ऍक्सेसचं लोगो आहे ते पण एकदा चेक करा. ठीक आहे, मला आता ऍडव्हर्टाइजमेंट रन करायची, तर मी पेज वरून पण करू शकतो आणि अकाउंट वरून पण करू शकतो. पण जर अकाउंट वरून जर केलं तर आपल्याला पेज सिलेक्ट करावं लागतं. तर मग आता जर ऍडव्हर्टाइजमेंट रन करायची असेल तर आपल्याला जावं लागतं मेटा ऍड मध्ये. तर मग इथे सी मोड मध्ये जायचं आणि ऍड्स मॅनेजर मध्ये जायचं. आपल्याला ऍड मॅनेजर मधून आपण ऍडव्हान्स लेवलचे कॅम्पेन रन करू शकतो. आणि हा झाला तुमचा डॅशबोर्ड. डॅशबोर्ड मध्ये ऑलरेडी तुम्ही काय केलेले, ऍड रन केलेले आहेत, 2 ऍड रन केलेले आहेत. तुम्हाला डॅशबोर्ड मध्ये त्याचं नाव काय होतं, आता एरर काय येतोय
त्याच्यामध्ये रिझल्ट किती आलेला आहे, कॉस्ट पर लीड किती रुपयाला आलेली, ह्या सगळ्या गोष्टी इथं दिसतात. तर क्रिएट वरती जायचं आणि क्रिएट वरती गेल्यानंतर तुमच्याकडे ऑब्जेक्टिव्ह दिसतात. टोटल किती ऑब्जेक्टिव्ह असतात, तर 6 ऑब्जेक्टिव्ह असतात. अवेअरनेस, ट्रॅफिक, एंगेजमेंट, लीड, ॲप प्रमोशन आणि सेल्स. तर मग अवेअरनेस करायचं आहे आपल्याला, तर आपण फक्त रीच वाढवणार आहे, ब्रँड अवेअरनेस करणार आहे आणि जर तुमचं पोस्ट असेल तर त्याला एंगेजमेंट जास्त येणार आहे. कशामध्ये, अवेअरनेसमध्ये. ट्रॅफिकमध्ये काय होतं, जास्तीत जास्त लोक तुमच्या वेबसाईटवरती व्हिजिट करतात. तर आजच्या लेक्चरमध्ये मला ट्रॅफिकचा कॅम्पेन रन करायचा आहे. तर माझ्या वेबसाईटवरती किंवा माझ्या यूट्यूब चॅनलवरती किंवा माझ्या ऑफिसला जास्तीत जास्त लोकांना मला घेऊन यायचं आहे. तर तसं जर मला माझ्या वेबसाईटवरती जास्तीत जास्त लोकांना घेऊन यायचं असेल तर मी काय करणार, वेबसाईट ट्रॅफिकचा कॅम्पेन रन. आपण हा जो कॅम्पेन रन करतो तर तो 3 स्टेपमध्ये कॅम्पेन रन करतो. एक मध्ये कॅम्पेन नेम असतं, दुसऱ्या स्टेपमध्ये ॲड सेट नेम असतं आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये ॲड असतं. तर बघा, हे एक स्टेप, दुसरी स्टेप आणि तिसरी स्टेप, अशा 3 स्टेपमध्ये असतं. इथं असतं ॲड नेम, इथं जर तुम्ही गेलात तर ॲड सेट नेम आणि इथं वरती जर तुम्ही गेलात तर कॅम्पेन नेम. तर कॅम्पेन नेम हे एकदम सिंपल आहे. पहिली स्टेप, दुसरी स्टेप खूप सिंपल आहे आणि तिसऱ्या स्टेपमध्ये फक्त इमेज ऍड करून त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन आणि ते लिहिणं गरजेचं असतं. मग आता मी कसं करतोय, तर कॅम्पेनचं नाव देतोय. मग आता जर तुम्हाला एखादा मुलगा झाला किंवा मग तुम्ही त्याचं नाव काय ठेवणार. मग आता नवीन ट्रेंड काय आहे, दोघांचं मिक्स करून नाव ठेवलं जातं. जसं की विराट कोहलीच्या मुलाचं नाव विराज काका काय ठेवलेलं, मुलीचं नाव विराट काय ठेवलेलं आहे, अनुष्का. अनुष्का तिच्या वाईफचं नाव आहे आणि विराट त्याचं स्वतःचं नाव आहे. तर विराज का नाव ठेवलंय का विराज का काय ठेवलंय नाव, आणि मुलीचं नाव वामिका ठेवलंय. विराटचा बी आणि अनुष्काचा लाभचा. तर त्या दोन गोष्टीचं कॉम्बिनेशन. तर आत्ताची फेसिंग कशी आहे, नाव कशासाठी ठेवतो आपण, लक्षात राहण्यासाठी किंवा एका आयडेंटिटीसाठी. मग आपल्याला इथं कॅम्पेनला नाव कशासाठी द्यायचंय, आपण जर डॅशबोर्ड मध्ये गेलो तर आपल्याला डॅशबोर्ड मध्ये काय दिसणं गरजेचं आहे, डॅशबोर्ड मध्ये आपल्याला तो कॅम्पेन सापडला पाहिजे, त्याच्यामध्ये किती रिझल्ट आला हे चेक झालं पाहिजे. तर मग मी इथं नाव टाकतो, काय नाव टाकणार, कोण कॅम्पेन रन करतोय, NMD. कशासाठी रन करतोय, डेटा सायन्स साठी. आजची डेट किती आहे, 12. तुम्हाला बाकी कुठेही चेंज करायचं नाही. तुम्हाला कॅम्पेन डिटेल काय आहे, बाईंग टाईप काय आहे, ऑप्शन, कॅम्पेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, ट्रॅफिक. 2 टाईपचे बजेट असतात, एक कॅम्पेन बजेट आणि एक ऍड सेट बजेट. तर तुम्हाला ऍड सेट बजेट वरतीच ठेवायचं आहे. शेअर सम ऑफ युअर बजेट विथ द अदर ऍड सेट. रिमूव्ह केलं तरी चालेल, ठेवलं तरी चालेल. A/B टेस्टिंग तुमची ऑफर्स ठेवायची. आणि तुम्हाला स्पेशल कॅटेगरी कधी सिलेक्ट करायची, ज्यावेळेस तुमच्याकडे त्या गोष्टीचं लायसन असेल. म्हणजे जर तुम्ही आता एखाद्या पॉलिटिक्स लोकांची जर ऍडव्हर्टाइजमेंट रन करतात तर त्यासाठी तुम्हाला लागेल लायसन त्या पॉलिटिक्स लोकांचं. तो पॉलिटिशियन आहे हे कसं समजणार, त्यांच्या आय कार्डवर. तुम्ही जर ड्रगची ऍडव्हर्टाइजमेंट करता तर लिकरची ऍड रन करतात तर त्यासाठी तुम्हाला लिकरचं लायसन लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी असेल तरच कॅटेगरी सिलेक्ट करा. तुम्ही एम्प्लॉयमेंट रिलेटेड करताय, फायनान्शियल प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस रिलेटेड करताय, हाऊसिंग रिलेटेड करताय तर तुम्हाला रेराचं लायसन लागतं. समजलं, एम्प्लॉयमेंट जर असेल तर फायनान्स जर असेल, ह्या सेन्सिटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी तुम्हाला लागतं त्यांचं डॉक्युमेंट. मग मी जर एखाद्या फायनान्स कंपनीचं जर मार्केटिंग करत असेल तर मला त्यांचं लायसन लागेल. आता आपण कशाची ऍडव्हर्टाइजमेंट रन करतोय, कोर्सेसची. मग त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे का, तर नाही लागणार. त्याच्यामुळे मी कॅटेगरी काय सिलेक्ट केली का, नाही सिलेक्ट केली. नेक्स्ट स्टेप मध्ये मी सांगितलं होतं, पहिलं म्हणजे आपलं नाव, दुसरं म्हणजे आपल्या पप्पांचं नाव आणि तिसरं म्हणजे सरनेम. ह्या 3 गोष्टीचं मिळून काय होतं, प्रॉपर एक नाव होतं. तसंच आपण काय टाकलंय, कॅम्पेनचं नाव काय टाकलंय, NMD. डेट टाकली होती, काय टाकली होती, कशासाठी रन करतोय, DH ची. डेट कधी टाकली होती, 12. पण 12 मे हे आयुष्यात परत पण येणार आहे, म्हणून आपल्याला ही जी तारीख आहे ही तुमच्या आयुष्यात परत येणार आहे का, नाही. वन्स इन लाईफ आहे,
आता इथं बघा वेबसाईट वरती ट्रॅफिक आणायचंय, मेसेज आणायचे, आपण काय करतोय, ट्रॅफिक आणायचंय. कुठं ट्रॅफिक आणायचंय, इंस्टाग्राम और फेसबुकच्या प्रोफाईल वरती ट्रॅफिक आणायचंय, आपल्या ऑफिस वरती ट्रॅफिक आणायचंय, वेबसाईट वरती ट्रॅफिक आणायचंय. मी आता वेबसाईट सिलेक्ट केला. परफॉर्मन्स गोल, आपला अल्टिमेट गोल काय, मॅक्झिमम नंबर ऑफ लँडिंग पेज व्ह्यूज, जास्तीत जास्त लोकांनी माझ्या वेबसाईट वरती क्लिक करून रिडायरेक्ट होणं हे माझं आहे. तर एका क्लिकसाठी किती रुपये तुम्हाला बजेट ठेवायचंय असं विचारतंय मला. तर नसं 1 रुपया ठेवा, 1 पैसे ठेवा, 0.5 पैसे ठेवा, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही काय पण ठेवू शकता. हे बजेट ठेवणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आता 2 टाईपचे ॲट्रिब्युशन मोड असतो, एक स्टँडर्ड आणि दुसरा असतो इन्क्रिमेंटल, म्हणजेच त्याला ॲक्सेलरेटेड बोलतो. तर तुमचा एकच ठेवायचा स्टँडर्ड. बाकी तुमचं दुसऱ्या स्टेपमध्ये मी सांगितलं होतं, एक असतं डेली बजेट आणि एक असतं लाईफ टाईम बजेट. पण तुम्हाला इथं नेहमी डेली बजेट ठेवायचं आहे. लाईफ टाईम बजेट ठेवलं तरी काय प्रॉब्लेम येत नाही. डेली बजेट म्हणजे काय, एका दिवसात किती रुपये ठेवायचे. आता मी इथे टाकले 1200 रुपये, मी इथे टाकले 5000 रुपये, काय प्रॉब्लेम आहे का. मी किती पण टाकलं तरी मला काय प्रॉब्लेम नाही. पण जेवढे जास्त टाकणार तेवढं जास्त लोकांपर्यंत रीच करण्याचा प्रयत्न सोशल मीडिया करणार. मी जर इथे टाकले 900 रुपये आणि मी अकाउंटमध्ये 500 रुपये टाकले तरी पण तुमचे ऍड रन होणार. मी किती रुपये ठेवले डेली बजेट, 500 रुपये. मग डेली 500 ठेवलं, 900 रुपये ठेवलं, तर 9 त्रिक 27, म्हणजे 27,000 रुपये तुम्हाला महिन्याचं बजेट लागेल. मग ज्यावेळेस तुमचे पैसे संपतील त्यावेळेस तुमचे ऍड पॉज होईल. इकडे बघा, इम्प्रेशन वरती आणि रीच वरती तुमचे पैसे डिडक्ट होतात. इथं स्टार्ट डेट आजचीच ठेवलेली, इन डेट ठेवायची का नाही, मला किती दिवस पण चालवायचे. नंतर शेड्युलिंग, इथं काय बजेट शेड्युलिंग, म्हणजे ड्युरिंग द स्पेसिफिक टाइमला तुम्हाला वाढवायचं. म्हणजे सॅटर्डेला जास्त लोक ऍक्टिव्ह असतात सोशल मीडियावरती, तर त्या टायमाला तुम्हाला बजेट वाढवायचं आहे का, किंवा संध्याकाळी 5 नंतर तुम्हाला बजेट वाढवायचं आहे का. मला नकोय म्हणून मी ते रिमूव्ह केलं. नंतर लोकेशन, आता दुसरा जो ते असतं ना, टार्गेट ऑडियन्स सगळ्यात महत्वाचं. आपण मार्केटिंग कशासाठी करतोय, राईट टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काय करतोय, मार्केटिंग करतोय. मग आता आपल्याला इंडिया लोकेशन मध्ये ऍड करायची का दिल्लीमध्ये करायची. दिल्ली हे इंडियामध्येच येतं, पण माझं लाईट टार्गेट ऑडियन्स पुणे. मला माझी ऍडव्हर्टाइजमेंट कुठं रन करायची, पुण्यामध्ये. कारण महाराष्ट्रातूनच जास्त लोक आपल्याकडे शिकायला येतात. आणि पुण्यामध्ये किती किलोमीटर वरती तुमची ऍड दाखवायची, 25 किलोमीटर, 50 किलोमीटर, 47 किलोमीटर, तर तेवढं तुम्ही सिलेक्ट करा. तुम्हाला कोणतं लोकेशन, आता मला पुण्यामध्ये काय करायचंय, 411018 या ठिकाणी माझी ऍडव्हर्टाइजमेंट नाही दाखवायची. मग इथं इन्क्लूड आणि एक्सक्लूडचं एक ऑप्शन असते. एक्सक्लूड म्हणजे काय, एक्सक्लूड म्हणजे सोडून दे. म्हणजे पुण्यामध्ये सगळीकडे तुमची ऍड दिसेल, फक्त कुठे नाही दिसणार, कुठे दिसणार, एफसी रोड वरती, सॉरी, पुण्यामध्ये तुमची ऍड दिसेल सगळीकडे, फक्त 411018 म्हणजे पिंपरीमध्ये तुमची ऍड दिसणार नाही. तुम्हाला ड्रॉप पिन लोकेशन करायचं असेल तर इथे नेक्स्ट पिन लोकेशन पण करू शकतात. समजलं सगळ्यांना. आता प्लेसमेंट आणि टार्गेट ऑडियन्स, म्हणजे तुम्हाला हे काय येतं, डेमोग्राफी. डेमोग्राफी म्हणजे काय, सोनोग्राफी आणि डेमोग्राफी वेगवेगळे का. हो. काय असतं सोनोग्राफी सोनोग्राफीत कळतं आपल्या शरीराला काय झालं. आणि डेमोग्राफी मध्ये, टार्गेट ऑडियन्स, जे लोक इंटरेस्टेड आहेत त्या कोर्ससाठी. नाही पण डेमोग्राफी म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय काय येतं. आता एवढ्या दिवसापासून तुम्ही शिकताय, मग शिक्षण येतं का डेमोग्राफी मध्ये. इंटरेस्टेड लोक, नंतर टार्गेट ऑडियन्स. नाही, डेमोग्राफी कशाला म्हणतात ते सांगा. डेमोग्राफी म्हणजे काय, तुमची ऍड कुणाला दाखवायची. मग त्याच्यामध्ये 3 गोष्टी येतात. एक म्हणजे काय, इंटरेस्टेड नाही, जेंडर. डेमोग्राफी म्हणजे काय, जेंडर, त्यांचे एज काय, आणि जेंडर म्हणजे मेलला दाखवायची का फिमेलला दाखवायची, आणि त्याचं एज किती आहे. मग
मग आपला राईट टार्गेट ऑडियन्स कोण आहे? आपल्याला आता रन करायची डेटा सायन्स साठी. हा, लोकेशन, एज आणि जेंडर ह्या 3 गोष्टी कशामध्ये येतात? डेमोग्राफी मध्ये येतात. इंटरेस्ट येतो का डेमोग्राफी मध्ये? नाही येत. मग मी 20 इयर ज्यांचं आहे त्यांच्यापासून, कारण 18 वर्षात लोकांना काहीच घेणं देणं नसतं मला करिअर कुठं करायचंय, काय करायचंय. 20 नंतरच घरचे जरा तुम्हाला बोलायला लागल्यानंतर समजतं, म्हणून तुम्ही क्लास लावतात. एखादं तर आता आपल्याला ऍड रन, एखाद्याचं 85 एज आहे, तेवढे डेटा सायन्स करून काय करणार आहे? करू शकतो का? एखादा माणूस करू पण शकतो नॉलेजसाठी, पण प्रोबॅबिलिटी खूप कमी आहे. त्याच्यामुळे आपण 38 वयापर्यंतच आपण काय करतो? डेटा सायन्सला ऍडमिशन देतो. तुम्हाला मेलला दाखवायची का फिमेलला दाखवायची ऍड रन? दोघांना पण दाखवायची. आता इथं खाली जर तुम्ही गेला तर कोणत्या स्ट्रीमला तुम्हाला दाखवायचंय? कॉम्प्युटर, आता डेटा सायन्सची ऍड आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे खूप वाईजली सिलेक्ट करायचं. मी काय करतो, डेमोग्राफी मध्ये ऑलरेडी मी एज्युकेशन सिलेक्ट केलं, मेल आहे का फिमेल आहे ते सिलेक्ट केलं, आणि एज सिलेक्ट केलं. एज्युकेशन लेवल सगळ्यात मॅटर करणार आहे. जर तुम्ही कोर्सेस रिलेटेड ऍड, डॉक्टरेट असेल तरी पण तो करू शकतो. इंटरेस्ट तर काय कोणी पण करू शकतो. एखाद्याला फूड मध्ये इंटरेस्ट असेल तो पण डेटा सायन्स करू शकतो. आता हे बिहेव तुम्हाला खूप आहे. ज्याची अॅनिव्हर्सरी असेल तर त्याला कोणती ऍड दिसली पाहिजे? तर त्याला वेगवेगळ्या टूर्स अँड ट्रॅव्हलची ऍड दिसली पाहिजे. अॅनिव्हर्सरी असल्यानंतर गिफ्टची ऍड दिसली पाहिजे. आता हे बिहेव पण एक मॅटर करतं तुमचं, आणि डिजिटल पेमेंट ऍक्टिव्हिटीज पण मॅटर करतात. बरोबर आहे. तुम्ही जर लॅपटॉप परचेस केला तर तुम्हाला ऑटोमॅटिकली अँटीव्हायरसची ऍड दिसेल. मोबाईल आणि डिव्हाइस कोणता यूज करतात, पण आपल्याला हे डेटा सायन्स मध्ये मॅटर करत नाही. कोणी पण आपला प्रोडक्ट घेऊ शकतो. अँड्रॉइड जो यूज करतोय किंवा iOS जो यूज करतोय ते पण लोक आपल्याकडे घेऊ शकतात. तर ब्राउज मध्ये काय, डेमोग्राफी मध्ये मी काय केलं, एज्युकेशन सिलेक्ट केलं. मग आपल्याला पेरेंटला ऍड दाखवायची का? मुलं स्वतः आपले डिसिजन घेऊ शकतात. स्कूलला ऍड दाखवायची का नाही? फील्ड ऑफ स्टडी इम्पॉर्टंट आहे का? अंडर ग्रॅड इयर्स मध्ये तुम्हाला ऍड रन करायची का? फक्त एज्युकेशन लेवल मॅटर करते. कॉलेज ग्रेड, डॉक्टरेट, हायस्कूल, असोसिएट डिग्री मॅटर करेल. ठीक आहे. प्लेसमेंट सगळ्यात इम्पॉर्टंट होतं. तर प्लेसमेंट आपल्याला काय करायचंय? ऑटोमेशन करायचंय प्लेसमेंट मध्ये. ऍडव्हान्स प्लेसमेंट मध्ये जायचं आणि एडिट करायचं, आणि ह्याच्यामध्ये मॅन्युअल वरती क्लिक करायचं. तर इथं मॅन्युअल वरती क्लिक करायचं, आणि आपली जी ऍड आहे ते कोणत्या डिव्हाइस वरती दाखवायची ते पण तुम्हाला खाली येते. ऑल डिव्हाइस सिलेक्ट केले. तुम्हाला फक्त जर अँड्रॉइड वरती दाखवायचं असेल, मोबाईल वरती दाखवायचं असेल, डेस्कटॉप वरती दाखवायचं असेल, मला डेस्कटॉप वरती ऍड नाही दाखवायची म्हणून मी काय केलं, अनटिक केलं. तुम्हाला व्हॉट्सअप वरती ऍड दाखवायची का? तुम्हाला थ्रेड वरती ऍड दाखवायची का? ते मी अनटिक केलं. मला ऑडियन्स नेटवर्क वरती पण ऍड नाही दाखवायची, मला फेसबुक वरती पण ऍड नाही दाखवायची, मला मेसेंजर वरती पण, मला फक्त इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप वरती ऍड दाखवायची. या दोनच गोष्टी मी सिलेक्ट केलेल्या आहेत. खाली गेल्यानंतर तुम्हाला ती ऍड आहे. आता इंस्टाग्रामला काय असतं, फीड पण असतं, स्टोरी पण असते, आणि रील पण असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठं दाखवायची? तर सगळीकडे दाखवायची. तर ते मी इथं सिलेक्ट केलेले आहे आणि नेक्स्ट बटन केलेलं आहे. तर 2 स्टेप आपल्या पूर्ण क्लिअर झाल्या. पहिली स्टेप कोणती होती? कॅम्पेन नेम. दुसरं काय होतं? ऍड सेट नेम. आणि तिसरं काय? ऍड नेम. तर मग आता इथं आपलं जसं सरनेम असतं, आपण काय टाकलं? NMD DS काय टाकलं? 12 मे 2026. आणि कोणत्या लोकेशनसाठी ऍड रन केली असं फुल मध्ये, म्हणजे आपल्याला समजतं की ही कॅम्पेन कशासाठी. आता इथं आपलं पेज किती येतं त्याच्यामध्ये? 10 ते 15 येतात. पण आपण END हॉटेलचं जर आता पेज घेतलं असतं तर आपले व्यवस्थित ऑप्टिमाइज झाले असते का? त्याच्यामुळे सिलेक्शन ऑफ पेज सगळ्यात, मग END डेटा सायन्स कॉलेज आहे तिथंच तुमची ऍड रन करणं गरजेचं होतं. नेक्स्ट करायचं. आता काय करायचं आपल्याला? क्रिएटिव्ह बनवायचं आहे. एक्झिस्टिंग पोस्ट वरती आपल्याला ऍड रन करायची
का क्रिएट ऍड करायची, तर क्रिएट ऍड करायची. खाली गेल्यानंतर दोन ऑप्शन येतात, एक म्हणजे सिंगल इमेज और व्हिडिओ, दुसरे येतं कॅराझॉल. कॅराझॉल म्हणजे मल्टिपल आपण काय करू शकतो, ती इमेजेस घेऊ शकतो एकाच वेळेस 10 ते 15 5-6 इमेजेस सिलेक्ट करून त्याच्या खाली डिस्क्रिप्शन लिहून आपण करू शकतो. मल्टी ऍडव्हर्टाइजमेंट करायची का नाही करायची. नंतर डेस्टिनेशन, कुठं जास्तीत जास्त लोकांना घेऊन यायचंय, अल्टिमेट गोल काय होता, वेबसाईटवरती. मग कोणत्या वेबसाईटवरती घेऊन यायचंय, तर www.thedigitalnmd.com या वेबसाईटवरती लोकांना घेऊन यायचंय. तर मग ही चुकीची वेबसाईट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगितलंय, आता झालं व्यवस्थित. नंतर काय करायचंय, तुम्हाला कॉलचं पण बटन द्यायचंय का, येस. कुठे कॉल आले पाहिजे, तर या नंबरवरती कॉल आले पाहिजे. आणि नसेल द्यायचं तर नन करा, मला फक्त माझ्या वेबसाईट वरतीच लोक आले पाहिजे. नंतर तुम्हाला ऍड कशी दिसते, आता इथे साईडला तुमचं इंस्टाग्राम वरती कशी दिसेल, पण आपण इमेजेस नाही सिलेक्ट केली आणि डिस्क्रिप्शनच नाही सिलेक्ट केलं तर तुमची ऍड दिसणारच नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, इमेज वरती जायचंय, अपलोड करायचंय. आहे का ह्याच्यामध्ये डेटा सायन्सचं, डाउनलोड मध्ये असेल, आहे का ह्याच्यामध्ये. फॉन्ट पण तुम्ही सिलेक्ट करू शकतात. डेस्कटॉप मध्ये असतील इमेजेस, नाही. डाउनलोड मध्ये भरपूर इमेजेस येतात, पण ते आता काही दिसत नाही त्या डेटा सायन्सच्या. ठीक आहे, मी एक तात्पुरतं तुम्हाला सांगतोय, तर ते इथं टाकलं, फॉन्ट टाकलाय, इथं काय टाकलंय, ऍडमिशन्स डेटा with 100% व्हिज्युअल स्टाईल तुम्हाला वगैरे टाकायचं असेल की तो तुम्ही बनवायचा प्रयत्न करू शकता. डायरेक्ट तुम्हाला URL द्यायचा वेबसाईटचा, www.thedigitalnmd.com. डायरेक्ट कॉपी करून टाकला तर तुमच्यासाठी बेटर आहे. आता इथून तुम्हाला काय करायचं, इमेज सिलेक्ट करायचं. मला डेटा सायन्सची ऍड रन करायची, डेटा सायन्सची इमेज सिलेक्ट, नेक्स्ट गेलो, नेक्स्ट, परत इथं हेडलाईन, मेक युअर करिअर इन डेटा ANALY. Admissions open for
बटन अप्लाय नाव का, कारण वेबसाईट वरती किंवा विजिट नाव पण आपण देऊ शकतो. कशी दिसते ऍड, अशी दिसते. नेक्स्ट तुम्हाला विजिट, वेबसाईट विजिट मध्ये कसं दिसणार आहे, असं दिसतंय तुमच्या वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये. स्टोरी मध्ये कसं दिसणार आहे, व्हर्टिकल, हेड मध्ये हॉरिझॉन्टल, रील मध्ये व्हर्टिकल. ऍड कशी दिसते बघा. ओके का, मेक युअर करिअर इन डेटा सायन्स अँड डेटा अनालिसिस. पब्लिश. कोणाला काय प्रॉब्लेम आहे फेसबुक मार्केटिंग मध्ये? फेसबुक मार्केटिंग मध्ये एक गोल आपण कंप्लीट केला वेबसाईट ट्रॅफिकचा, एक ऑब्जेक्टिव्ह आपण कंप्लीट केला वेबसाईट ट्रॅफिकचा. आता इथं पेमेंट एरर का आली, कारण आपण पैसे टाकले नाहीत त्याच्यामध्ये, म्हणून तो एरर आला. पेमेंट ऍड केलं, पेमेंट ऍड करण्यासाठी बिलिंग आणि पेमेंट वरती जायचंय. इथून ऍड केल्यानंतर इथून ऍड पेमेंट तुम्ही करू शकता, ऍड फंड करू शकता. तुम्ही UPI ने पण करू शकतात, नेट बँकिंग ने करू शकतात आणि क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड ने पण करू शकता. इथे तुम्ही तुमचे अमाऊंट जे द्यायचे 400 रुपये 500 रुपये ते तुम्ही इथे करू शकता. आतापर्यंत जे शिकवलंय त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? हा शुभम, शुभांगी. ऍड रन करण्यासाठी कॅम्पेन स्कोर किती लागतो असं काही आहे का तिथे? कॅम्पेन स्कोर काय मॅटर करत नाही, पण ऑप्टिमायझेशन स्कोर जो असतो कॅम्पेन स्कोर मध्ये, तर तो तुमचा 70 ते 80च्या पुढे पाहिजे. 80 जेवढं 90च्या पुढे असेल तर अजून बेटर आहे, पण 80च्या पुढे तरी पाहिजे. म्हणजे तुम्ही जसं कॅम्पेन हेडलाईन आणि इमेजेस जर टाकलं, इमेज आणि डिस्क्रिप्शन आणि हेडलाईन वरती तो कॅम्पेन स्कोर डिपेंडेंट असतो. ओके. साक्षी, तुम्ही ऍड रन करून पाहिले? नम्रता, तुम्ही हे करून पहा, बाकी काही प्रॉब्लेम नाही. हा व्हिडिओ मी रेकॉर्डेड करून तिथे अपलोड करतो. थँक्यू.